तर गाईज फायनली इकडे झालेलं आहे गावाकडे गावठी चिकन. तर गाईज मच्छी तिकडे आपली फ्राय झालेली आहे 5 तुकडी. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे, ते देखील फॉर्म हाऊसमध्ये. सो मंडळी, आज मी ब्लॉग चालू करत आहे, कंटिन्यू करत आहे. तो म्हणजे खास करून तुम्हाला दाखवणार आहे की मी काय करतो ते. आज मॅडम वगैरे आले, सर आले आमचे. जेवण काय बनवणार, जेवणामध्ये काय काय करणार ते तुम्हाला मी सर्व ह्या ब्लॉगमध्ये आजच्या दाखवणार आहे मी. सो चला आपल्या ब्लॉगला देखील आपण सुरुवात करूया. आणि आता आपण बंगलोमध्ये जाऊया आणि तिकडे सकाळी पहिला चहा लागतो, चहा ठेवून देणार आणि त्यानंतर बघूया जेवणाचं आजचं काय स्पेशल आहे. तर गाईज मी इकडे आता कांदा कोथिंबर मसाला वगैरे मिक्स करून त्यात कवटा देखील फोडून म्हणजे अंडी फोडून घेतात मिक्स करून. गाईज आता मी कॉफी घेतो आहे, सो या तुम्ही देखील कॉफी घ्यायला. इकडे कॉफी एकदम स्ट्रॉंग बनवलेली आणि आता पहिल्यांदा कॉफी घेतो, त्यानंतर मी माझ्या कामाला येतो. सो आल्यानंतर बाकी काही नाश्ता दिला, नाश्त्यानंतर थेट आता कॉफीवरती आलो मी. चला गाईज आता सर्वजण गेले डिमार्टला आणि मी आहे तो आता मी जेवणामध्ये आता इकडे मसून तांदूळ शिजवलेलं आहे, भात बनवला गेला. पण मी जास्त पाणी ठेवल्यानंतर पाणी घालून काढतो. त्यानंतर इकडे शेकटाची शेंग कापून मस्त धुवून सनी घेतलेला ही शिजवायला ठेवतो, म्हणजे उभारायला ठेवतो, उकडून घेतो. आणि त्यानंतर चिकन बनवायचं ग्रेव्हीवाला वाटण आलं आपला गावठी पद्धत. सो अशा प्रकारे आहे आजचं जेवण. हां, आणि रात्रीसाठी इकडे रात्रीसाठी वाले बिड्डा, आता याला काय बोलतो दुसरा अजून शब्द मी देखील विचारलो, टिटोरी बोलतात. टिटोरी आमची मॅडम टिटोरी बोलतात त्याला, आपण वाल बोलतो. सो याची देखील भाजी आज. आणि शेकटाची शेंग तर बरीच आणली होती. आणि त्यानंतर आपण खीर देखील बनवतात, दुधाची खीर बनवते, दूध आणि रवा अशी खीर बनवते. ती वेगळी पद्धत आहे, ती बनवते, ती नंतर बनवणार आहे. पहिल्यांदा जेवण बनवून घेतो दुपारचा, मग रात्रीचा फक्त टिटोरीचे, बाकी त्याच्यावर काही नाही. जर असं जर मच्छी फ्राय बघतो, बाकी दुसरं काही नाही. चला आता मी पहिल्यांदा नाश्ता करून घेतो. नाश्त्यात त्यांनी कॉफी घेतलं होतं, त्यानंतर नाश्ता करायला. चला तर काय आता इकडे मी समोसा घेतला आहे, नाश्ता करून घेतो पहिल्यांदा, त्यानंतर माझं. चला काय आता माझा नाश्ता तर झालेला आहे. आता मी जेवणाच्या मागं जेवण पटापट बनवून घेतो. सो इकडे माझा ब्लॉग देखील मी चालू, इकडे ब्लॉग देखील बघतोय. आपला अंकुश भाई आहे जम्मू काश्मीरचा, त्याचाच ब्लॉग चालू आहे. आणि ब्लॉग बघतो, जेवण देखील बनतो. इकडे माझा ब्लॉग शूट चालू आहे. नाश्ता केला, समोर काही जास्त खाल्लं नाही. हे बघ समोर मला काही एवढं आवडलं नाही, जसं तेलकट तर नाही आवडत, पण ठीक आहे, नाही आवडलं. आणि इकडे काय होतं, चला इकडे कोंबडी आहे, पहिल्यांदा कोंबडी बनवून घेतो. कडक होती त्याच्यामुळे पाणी ठेवली होती. आता मी आता इकडे कांदा शिजायला ठेवलेला आहे. ठीक आहे, कढीपत्ता पहिला फोडणी दिली, त्यानंतर कांदा शिजायला ठेवला. आणि जर तुम्हाला हा पेज येतो ना, हा तिलाचा तेल आहे, त्याच्यामुळं असा होतो. बाकी नॉर्मल तेलाला तर नाही, पण तिलाचा तेलाला असं होतं. तुम्ही जर मच्छी याच्यात फ्राय कराल ना तर लई वाईट होतं. त्याच्यामुळं मच्छी फ्राय कधीच करायचं. मी एकदा याच्यात ट्राय केली होती, ती देखील माझी व्हिडिओ कुठेतरी आहे, मी बघू भेटली म्हणून मी याच्यामध्ये ॲड करून क्लिप दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारे टेस्ट होतो. म्हणजे आतमध्ये मच्छी दिसत वगैरे खाईल. त्यानंतर आपण इकडे बनवलं आहे हा वाटण, काही गोडा मसाला बोलतात, आपण वाटण बोलतो. खोबरा कांदा भाजून सनी त्यात कोथिंबीर देखील टाकलेली आहे मी. पहिला कांदा छान असा भाजून घेतो, थोडा कलर चेंज झाला का मग टमाटर इकडे आपण कापून ठेवला आहे तो टाकणार. म्हणजे बटाटे उकडायला ठेवतात. ती व्हेज भाजी बनतो. मला शेकटाची शेंग बटाटा वाटण टाकायचे, ती वेगळी पद्धत असते, त्याच्यामुळं बटाटापर्यंत उकडून घेतो. तर गाईज आता तुम्ही पाहू शकता, इकडे मी टमाटर देखील भाजून घेतलेलं आहे, मग छान शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट देखील टाकलेली आहे. 2 मिनटं आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर मस्त भाजून घ्यायची तिला तेलावरती. आणि त्यानंतर आपण मग मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून घेतलं आहे मी, मस्त भाजून पण घेतला. आणि त्यानंतर वाटण टाकतो मी. गाईज तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीचा कलर किती छान आहे ना, आणि एकदम चेंज झाला ना कलर. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि मिक्स करून सनी पाणी न टाकता 1-2 मिनटं आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत चिकनला. त्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते खायला. तुम्ही बोटं चाकून खाय,
जो चिकन हा अशा पद्धतीने तुम्ही बनवता, तुम्ही बोटं टाकून खाल अशी पद्धतीने चिकन रेडी होतं. काहीच मौसम सुहाना झालेला आहे, म्हणजे बाहेर पाऊस पडतो भरपूर आणि इकडे मी चहाचा देखील आनंद घेणार आहे. सो इकडून तुम्हाला हां हे बघा पाऊस पडतो तेव्हाच ना हे झाडांच्या इकडं. सो बाहेर मस्त पाऊस पडतो. त्यानंतर आता मी घेणार चहा. इकडं माझं चहा देखील रेडी होतं. आता वाजलेत 12 वाजले आणि 12 वाजता मी चहा घेतो. आणि इकडे आपली कोंबडी आपण शिजायला ठेवलेली. पाणी नाही टाकलं तसे 2 मिनटं आपण शिजून घेऊया. मग पाणी टाकून तुम्ही शिजवणार चांगली. वाफ्यावरच आपण 2 मिनटापर्यंत शिजू. काहीच फायनली आपला जेवण रेडी झालं आहे. इकडे आपण इकडे बनवले मी शेकटाची शेंगाचा रस्सा. आणि त्यानंतर कोंबडी दाखवतो तुम्हाला मी, थांबा. सो हे किती छान कलर आला ना कोंबडीला. तर गाईज फायनली इकडे रेडी झालं आहे आपल्या गावाकडील गावठी चिकन. चला गाईज मस्त जेवण वगैरे झालं. त्यानंतर एक झोप काढली. आता उठलेलो आहे आणि आता संध्याकाळचा टाईम आहे. आता वाजलं 5:30. चला मी जातो तर चहा ठेवायची, तिकडे चहा ठेवतो. त्यानंतर भाजी वगैरे जेवण वगैरे बनवायची, वालाची भाजी बनवायची. त्यानंतर रात्री मच्छी फ्राय देखील करून द्यायची. सो चला आता मी जातो बंगलोमध्ये. चला इकडे चहाचं पाणी ठेवलेलं आहे. चहा रेडी. इकडे भाजी बनवायची वालाची भाजी. आणि इकडे कप देखील रेडी केलं. आज किटलीमध्ये चहा नाही काढत, कपमध्ये. चला गाईज आता रात्र झाले, 8 वाजलेत. आता मच्छीला मसाला वगैरे लावलेला आहे मी आणि मच्छी फ्राय करायची. सो त्यासाठी आता मी जात आहे आतमध्ये. गवती चहा देखील काढले सकाळच्यासाठी. सकाळी गवती चहा लागेल चहासाठी, त्याच्यासाठी काढून चाललेलं आहे. चला जाऊया आतमध्ये. गाईज रात्रीच्या ना असं काय वेगळं दिसतं. इकडे आंबे झाड, त्याच्यामुळे पाला देखील पडलेला आहे. परंतु गार्डनचा असा नजारा दिसतो रात्रीचे. इकडे आंब्याचं झाडाचं एकदम फांदी वाकलेली खाली, ती काय आता तोडू शकत नाही आपण. हे पहा कसं दिसतं, एकदम छान ना. खतरनाक. तिकडे पार्किंग एरिया आहे, तिकडे गाडी पार्किंग असतात. चला गाईज आता मी आलो आहे किचनमध्ये. आणि किचनमध्ये आहे स्वतः. इकडे मच्छीला मसाला लावून ठेवला होता मी. आणि माझी वालाची भाजी म्हणजे टिटोरीची भाजी बोलतात. सो ही इकडे ही भाजी देखील झाली वालाची भाजी. ही अशी का दिसत असेल. सो बरीच वेगळी असते, आपल्याकडे नसते. जशी आपण म्हणतो ती वेगळी असते, ही वेगळी. याच्यामध्ये मसाले, थोडा गुळ आणि फ्राय केलेला कांदा म्हणजे बरिस्ता. त्यानंतर इकडे मी मसाला लावून ठेवला मच्छीला. ही मच्छी आहे रावस मच्छी, खायला चांगली एकदम आणि टेस्ट खूप छान आहे ती, कारण ही रावस मासा आहे. सो आता मी मच्छी फ्राय करायला येतो पहिल्यांदा. गाईज मच्छी तर फ्राय करायची, पण हा रावस मच्छी ज्यावेळेस आपण तेलामध्ये होतो ना, जास्त चरचर करते, तेल बाहेर पडतो. त्याच्यामुळे मी काय जुगाड केला तेलात होतो, इंडियन जुगाड. हे पहा साईडून पेपर लावले, खाली देखील पेपर ठेवले, जेणेकरून तेल पडलं तरी साईडला ठेवले, मग ते जास्त होतं ना त्याच्यामुळं. सगळं चरचर आवाज येतो ना. आता मी मच्छी जी फ्राय करतो एकदम स्लो गॅस ठेवले आणि स्लो गॅसवर बघा, एकदम स्लो गॅसवरती ठेवले. स्लो गॅसवरती आपण फ्राय करून घेऊ, कारण का जेवढी स्लो गॅसवरती ठेवा तेवढी शिजायला चांगली ना, कडक व्हायला पण चांगली. तर काही मच्छी देखील आपले फ्राय झालेले 5 तुकडे. आणि त्यानंतर इकडे 1 तुकडे आहे, ते देखील फ्राय करायचे आहे. म्हणजे एकूण 6 तुकडे होतील 3 माणसासाठी. कारण एक मॅडम त्या व्हेज, त्याच्यामुळे त्यांना मच्छी नाही, त्यांच्यासाठी वालाचे बेल्डा आहे. सो अशा प्रकारे आजचा जेवण रात्रीचा तुम्ही पूर्णपणे ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मी काय करतो आणि जेवण कशा प्रकारे करतो, तोच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. गाईज फायनली आता मी देखील घरी आलो. काय हे बघा, ती पॅराशूट बोलायचे तिला. तिने पूर्ण पसारा इकडे केलेला, असा बाऊल वगैरे घेतला आणि कपडा काढला. तिने काय केलं आहे, तिने पावसामध्ये भिजून आली. ती पावसात बाहेरून भिजून आली, पाऊस पडतो आणि आता कपडे चेंज केले तिने परत एकदा. दिवसातून 5 ते 6 जोड ती कपडा चेंज करते पावसामध्ये भिजून.
कशी बघते बघ. चला आता तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे की मी काय काय केलं ते आज ह्या ब्लॉग मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की मी काय काय जेवण केलं काय काय करत होते. सो चला नक्की तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.